सध्या मी मोर्चाच्या सुरुवातीच्या पॉइंटला आणि काही लोक इथे जमा झाली आहेत, ते पिंडदान करतात। कसलं पिंडदान करतात चालू आहे? पिंडदान कसलं सुरू आहे? पिंडदान निवडणूक आयोगाचा ईव्हीएम मशीनचा या ठिकाणी पिंडदान चालू आहे। गेल्या महानगर इलेक्शन मध्ये विधानसभेच्या मतदारांमध्ये घोळ झालेला आहे, त्यामुळे भाजप सत्तेवर आलेला आहे। आम्हाला या ठिकाणी येणाऱ्या इलेक्शन महानगरपालिकेमध्ये ईव्हीएम हटवा आणि बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्या ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। म्हणून या ठिकाणी आम्ही ईव्हीएम मशीनचा आणि मोदी शहा यांचा आम्ही पिंडदान करतो। कुणाचे सांगा, कुणाकुणाचे? या ठिकाणी मोदींचं पिंडदान आहे, अमित शहाचं पिंडदान आहे, देवेंद्र फडणवीसचं आहे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचं आहे, अजित पवारचा आहे आणि ते नागडा किरीट सोमय्याचा आहे। किरीट सोमय्या देणार आहे, किरीट सोमय्या देणार। किरीट सोमय्याच्या तोंडामध्ये पाणी घाला, पाणी घाला, मोदी शहाचं पाणी घाला। ओम नमो शिवाय समर्पयामी। अंगठ्याने पाणी घाला, निवडणूक आयोगाच्या तोंडामध्ये पाणी घाला, निवडणूक आयोगाच्या नाकामध्ये पाणी घाला, अरे मोदी शहाचं पाणी घाला, अजित पवारच्या नाकामध्ये पाणी घाला, एकनाथ शिंदेच्या दाढीमध्ये पाणी टाका, फडणवीसच्या बेंबीमध्ये पाणी टाका, किरीट सोमय्याच्या नागडं पाणी टाका। अरे किरीट सोमय्या गेला रे। आम्ही आज या ठिकाणी महाआघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व महिला वर्ग हातामध्ये झाडू घेऊन पण आलेलो आहोत। निवडणूक आयोगाच्या डोक्यामधली जी घाण आहे ही घाण काढण्यासाठी आमच्या महिला झाडू घेऊन आलेल्या आहेत। आम्ही हे पिंडदान करतोय, हे निवडणूक आयोगाचं पिंडदान करतोय, हे केंद्र सरकारचं पिंडदान करतोय की बॅलेट पेपरवर निवडणुका व्हावेत, ईव्हीएम मशीन जाव्यात, यांना सद्बुद्धी द्यावी आणि या ठिकाणी या देशाला परत एकदा आझादी मिळावी। या देशाच्या संविधानावर जो घाला घालण्याचं काम हे सरकार करते ते वाचवण्यासाठी महाआघाडीचे सर्व नेते आज रस्त्यावर उतरलेले आहेत। मुंबई महानगरपालिका या राज्यामध्ये येणाऱ्या सर्व नगरपालिका या बॅलेट पेपरवर व्हावेत आणि म्हणूनच या देशातील या राज्यातील लोकांना जागृत करण्यासाठी आम्ही सर्वजण आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। आपण पाहिलं की याचं आणि सत्ताधाऱ्यांचं पिंडदान आता या काही कार्यकर्त्यांनी ते केलेलं आहे।